सगळ्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर मोनिका ठक्कर, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीला सहाय्यक प्राध्यापिका आहे. थोडक्यात मी माझा परिचय करून देते. आयोजकांनी तसा परिचय करून द्यायला सांगितला आहे. तर याआधी मी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. मालिका आणि चित्रपटामध्ये हिंदी, मराठी, गुजराती, राजस्थानी, भोजपुरी अशा 5 भाषेत मी काम केलेलं आहे. आत्ता मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीला सहाय्यक प्राध्यापिका आहे. माझी 2 पुस्तकं आपल्या आशीर्वादाने मार्केटमध्ये आहे. पहिलं पुस्तक आहे फोक थिएटर फॉर्म्स ऑफ महाराष्ट्र, इंग्रजीमध्ये आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे आणि अमेरिकेच्या प्रत्येक लायब्ररीत ते गेलेलं आहे. त्यानंतर दुसरं माझं पुस्तक आहे विदूषकाची संकल्पना, बदलत्या स्वरूपांचा विचार. हे पुस्तक माझ्या PhDच्या विषयावर आधारित आहे. विदूषक या विषयावर माझी PhD झालेली आहे आणि हे प्रत्येक रंगभूमी जी आहे, प्रत्येक रंगभूमीचा विदूषक मी त्यात घेतलेला आहे आणि विदूषकाची संकल्पना आज कुठे आहे हे सांगण्याचा त्यात मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण, त्याची गुणवैशिष्ट्य ही त्यात दिलेली आहे. आपल्याला ते वाचायला नक्की आवडेल, नक्की वाचा. पण त्यानंतर मी विवेक साप्ताहिक यांचा विशेष आभार मानू इच्छिते की ई-वारी या माध्यमातून डिजिटलाइज्ड पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. आमचा अभ्यास, आमचं काम तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. त्यासाठी त्यांचा आभार. विवेक साप्ताहिक आता 75व्या वर्षाकडे पदार्पण करत आहे. सुरुवातीला त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट काम सुरू केलं, त्यानंतर रंगीत पानांवर ते आले आणि आता तर डिजिटलाइज ते झालेले आहे. सतत त्यांची प्रगती होते आहे. खूप चांगल्या विषयांना धरून त्यांचं लिखाण असतं. त्यांची समाजाला देण्याचं एक जे समाज परिवर्तन करण्याचं एक जे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे ते खरंच प्रशंसनीय आहे. त्यासाठी त्यांची प्रशंसाही करते आहे आणि त्यांचा विशेष करून मी आभार व्यक्त करते आहे. आज आपल्यासमोर मी भारूड आणि वारकरी संप्रदाय ह्या विषयावर चर्चा करणार आहे. सर्वप्रथम त्यासाठी माझ्या भारुडाच्या गुरु चंदाताई तिवाडी, संध्याताई साकी यांना प्रणाम. आदरणीय प्रकाश खांडगे सर, आदरणीय गणेशचंदन शिवे सर ह्यांनाही मी आभार व्यक्त करते त्यांचा आणि नमन करते, कारण ते सगळे माझे गुरुतुल्य आहेत, गुरु आहेत. आणि आपल्यासमोर मी चर्चा सुरू करते आहे. ही चर्चा जी आहे ही थोडी अभ्यासात्मक असेल. शब्दांचा विशेष कोणी जे अभ्यासक आहेत त्यांनी काय शब्दांबद्दल मांडलेलं आहे, त्या भारुडाविषयी मांडलेलं आहे, हेही मी तुम्हाला त्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन घडवणारं भक्तिनाट्य म्हणजे भारूड आहे, असं मी सर्वप्रथम इथं नमूद करू इच्छिते. प्रयोगात्मक कलेत लोककलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोककला ही आध्यात्मिक उद्बोधन, समाज प्रबोधन आणि लोकानुरंजन अशा 3 टप्प्यांमध्ये आपलं कार्य करीत असते. ज्याप्रमाणे नाट्यशास्त्राचे प्रणेते भरतमुनी यांनी भारतीय रंगमंचावर अनुकीर्तन आणि भावानुकीर्तन अशा 2 व्याख्या मांडलेल्या आहे. आता अनुकीर्तन आणि भावानुकीर्तन म्हणजे काय, तर अनुकीर्तन म्हणजे जसंच्या तसं जे समाजात घडतं आहे ते आपल्यासमोर प्रस्थापित करणं, आपल्यासमोर सादर करणं. आणि भावानुकीर्तन म्हणजे काय, तर पाश्चात्य रंगभूमीवर अनुकीर्तन आहे, पण भारतीय रंगभूमीवर भावानुकीर्तनही आहे. भावार्थ समजावून सांगणं, त्याचा अर्थ समजावून सांगणं आणि काय घडावं आणि काय घडू नये हेही समजावून सांगितणं म्हणजे भावानुकीर्तन आहे. तर तीच व्याख्या नाट्यशास्त्राच्या आधीपासूनच लोकजीवनाच्या व्यवहारात होती, जी लोककलेच्या माध्यमातून संतांनी स्पष्ट केलेली आहे. भारुडाचे 2 प्रकार पडतात. एक भजनी भारूड, एक सोंगी भारूड. भजनी भारुडामध्ये भजन गायलं जातं आणि भजनाच्या त्या शैलीनेच त्यात रंग भरला जातो. अतिशय सुंदर पद्धतीने भजन सादर होतात. त्यानंतर आहे सोंगी भारूड. सोंगी भारूड हे जे आहे त्यात सोंग घेतलं जातं, म्हणजे नृत्य, नाट्य गायनासोबत असतं. त्याने एक वेगळाच असा रंग भरला जातो आणि आध्यात्मिक उद्बोधनाचा, समाज प्रबोधन करण्यासाठीचं अतिशय प्रभावी माध्यम ते आज ठरलेलं आहे आणि त्याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत.
त्यासाठी सर्वप्रथम भारूड या शब्दाचा अर्थ समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. भारुडाचा उगम सांगणं खूप कठीण आहे. तो नेमका कधी उगम पावला हे सांगता येत नाही, परंतु याचा प्रचार प्रसार अति प्राचीन काळापासून चालत आलेला आहे असं दिसून येतं. संत एकनाथ महाराजांनी या प्रचार प्रसाराला गती देऊन एक वेगळा मार्ग प्रस्थापित केलेला आहे. आजच्या भाषेत त्याला आपण ब्रँडिंग करणं असं म्हणू शकतो. भारूड शब्दाविषयी अनेक संकल्पना रूढ झाल्या आहेत. त्या अभ्यासकांनी त्या संकल्पना कशा मांडलेल्या आहेत ह्याविषयी आपण चर्चा करू. सर्वप्रथम भारूड म्हणजे धनगर असा शब्दकोशात अर्थ दिलेला आहे आणि त्याच्या स्पष्टीकरणासाठी महानुभाव पंथाच्या बद्धपुर वर्णन ग्रंथात आधार दिला आहे की रत्नप्रभाचे निकोडे मेंढिया शृंगारिती भारुडे. दुसऱ्या अभ्यासकांनी असं मांडलेलं आहे की गारुड आणि भारूड हे दोन शब्द एकसारखे व्युत्पादिता येतात. गारुडी हा एक समाज अस्तित्वात आहे. खेळ करून तो स्वतःचे पोट भरतो, तशाच स्वरूपात भटकंती करून पोट भरणारे डोंबारी कोल्हाटी या समाजाचाही अंतर्भाव या गारुड समाजात होऊन त्या समाजाची व्याप्ती वाढली. गारुड्यांसोबत संबंधीचे गीत हे गारुड आणि भारुडा संबंधीचे अथवा भराड्यांच्या संबंधीचे जे गीत आहे ते भारूड या बनावाने उदयास आले असावे असं काहींचं स्पष्टीकरण आहे. भरवाड ही कानडी धनगरांची एक जात आहे. त्याचप्रमाणे भराडी हे देखील एक पुरातन जात आहे. त्या समाजाचे बहिरोबा आणि खंडोबा हे दैवत असून त्या दैवतांच्या स्तुतीसाठी हे लोकगीत म्हणतात आणि लावण्या, पोवाडे आणि तमाशाही करतात. तसेच भराडी ही गोसाव्यांचीही एक जात आहे आणि असे भराडी गोसावी गाणे म्हणत हिंडत बसत. या गाणी म्हणणाऱ्या हिंडणाऱ्या जाती किंवा त्यांच्या गीतांचा संबंध येतो, तो म्हणजे संबंध घेता येतो असं आपण इथं म्हणू. भारूड या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असा काहींचा मत आहे या हिंडणाऱ्या जातींमधून. तसेच लग्नाच्या वेळी वऱ्हाड बरोबर जे असतं ते लग्नाच्या वेळी जे वऱ्हाड असतं म्हणजे त्याचा पृथक्करण करून त्यांनी असं सांगितलं आहे संधी विच्छेद करून वर अधिक हाट वरून वऱ्हाट हा शब्द आला आहे. व हे वऱ्हाड वधूवरांच्या गुणांची स्तुती सुमने गात असत. म्हणूनच गीत म्हणणाऱ्या धनगर गोसावी या समाजाबरोबर वधूवरांच्या स्तुतींची गाणी म्हणणारे वऱ्हाड आणि त्यात 18 पगड जाती संलग्न होऊन आजच्या भारुडाचे स्वरूप बनले आहे किंवा बनले असावे असा डॉक्टर नांदापूरकरांनी आपल्या श्री एकनाथ दर्शन या पुस्तकातील लेखात म्हटलं आहे. कानडी शब्दावरून भारूड शब्दाची व्युत्पत्ती लावता येते. कानडी हाडू गीतवाचक शब्द आहे. म्हणजे नाड अधिक हाडू म्हणजे नाड हाडू म्हणजे ग्रामीण गीत. हाच हाडू शब्द मराठीत आला असावा. म्हणूनच पोहा अधिक हाडू म्हणजे पोहा हाडू यावरून पावाडू पवाडू आणि त्यातूनच पोवाडा असा शब्द झाला. यावरून हाडू गीतवाचक शब्द मराठीत काही ठिकाणी वापरल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी जनसंभार या शब्दासाठी फक्त भार हा शब्द संक्षिप्तपणे वापरतात. याच भार या शब्दापुढे हाडू हा गीतवाचक शब्द येऊन भार अधिक हाडू म्हणजे भाराडू आणि त्याचेच अपभ्रंश होऊन भारूड हा शब्द आला असावा असेही काहींचे मत आहे. तर भरवाड ही कानडी धनगरांची जात व त्यांची गीत म्हणून भरवाड अधिक हाडू म्हणजे भरवाडू पुढे भाराडू आणि त्यानंतर भारूड हा शब्द आला असावा असंही काहींचा तर्क मांडतात. काही लोक तर्क मांडतात. पुढे लोकगीतांचा एक प्रकार म्हणून भारुडाचे स्पष्टीकरण भारतीय संस्कृती कोशात दिले असून ज्यात भारलेले गूढ व्यक्त झाले आहे ते भारूड अशी संकल्पना अशी कल्पना आचार्य विनोबा भावे यांनी मांडली असे म्हटले आहे. बहुरूढ वरून भारूड हा शब्द आला असे स्पष्टीकरण कैलासवासी पांगारकरांनी दिले आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहास
आणि मायबोलीची कहाणी या पुस्तकात त्यांनी या विषयीची व्युत्पत्ती सांगितली आहे. त्यांच्या मते बहुरूढ म्हणजे लोकप्रिय गीत आणि बहु या शब्दाचा अपभ्रंश भा भो असा करून भारूड शब्द आला असावा असे त्यांना वाटते. भार म्हणजे जनसमुदाय व त्यावर आरूढ असलेले म्हणजे जनसमुदायासंबंधी जे गीत ते भारूड. भा म्हणजे प्रतिभा आणि प्रतिभेवर आरूढ असलेले म्हणजे प्रतिभा जागृत होताच एकदम स्फुरण पावलेले शीघ्र काव्य म्हणजे भारूड, अशी ही भारुडाची व्युत्पत्ती सांगितली जाते. महाराष्ट्र शब्दकोशात भारुडाचा अर्थ लांबच लांब, गुंतागुंतीचं, कंटाळवाणी अशी वृत्तांत कथा, अवघडकूट कविता, लेख, रूपक असा दिला आहे. परंतु मुळातच भारूड सुटसुटीत आणि रंजक असल्यामुळे हा सांगितलेला अर्थ सर्व भारुडांना तसा लागू पडत नाही. प्राकृतापूर्वीही भारूड अस्तित्वात होते याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छिते. संस्कृत भाषेमध्ये भारूड शब्दाच्या स्पष्टीकरणासाठी काही संकल्पना दिलेल्या आहेत. त्या म्हणजे संस्कृतात भरंड, भ्रू, अंडन हा शब्द राजा, स्वामी, ऋषभ, कीटक या अर्थी वापरला आहे. या भरंडपासून राजप्रशस्तीपर किंवा पशुपती विषयक गीत म्हणून भारुंड किंवा भारंड हा शब्द प्रयोग आला असावा. भारुंड शब्दाचा अर्थ दोन तोंडांचा पक्षी असा आहे. आता ह्याचं दोन तोंडांचा जो पक्षी आहे ह्याचं वर्णन कुठेही तुम्हाला पक्षीशास्त्रामध्ये दिसत नाही, पण ह्याचं वर्णन तुम्हाला कुठेतरी वास्तुशास्त्रामध्ये दिसू शकतं. त्याचं कारण असं आहे की अनेक मंदिर जे आहे त्या मंदिरांमध्ये, त्या देवळांमध्ये जी खांबं आहेत मोठी मोठी, त्या खांबांवर ह्या भारुंड पक्षाचं चित्र कोरलेलं आपल्याला दिसून येतं. ज्याचं एक शरीर आहे, पंखही फक्त जे दोन असतात तसे दोन पंख आहे, पण तोंड मात्र दोन आहे, जे एक उजवीकडे आणि एक डावीकडे असं वळलेलं तोंड आहे. आणि हे अनेक खांबांवर आपल्याला चित्र रेखाटलेलं दिसतं. कारण भारूड या काव्यप्रकारालाही दोन तोंडे म्हणजे दोन अर्थ असतात. एक व्यावहारिक असतो आणि एक पारमार्थिक असतो, म्हणजे एक वाच्यार्थ असतो आणि एक गर्भार्थ असतो. म्हणूनच भारुंडवरून भारूड आले असावे असा तर्क केला जातो. महाभारतातील भारुडाचा उल्लेख आहे. महाभारतातील शकुंतला आख्यानात त्याचा उल्लेख भारुडाचा केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचं मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देते. भारुंड सामगीत भीरस्त्रीशव सोद्वात्ते यतात्मा मिहि सुनीयते शुशुभेस तदाश्रभ असा श्लोक आहे. श्री चि.वी. वैद्यांनी या श्लोकाचा अर्थ असा केला आहे की भारुंड साम गाऊन अथर्व शीर्ष म्हणणाऱ्या ब्राह्मणांनी तो आश्रम शोभत होता असे सांगितलेले आहे. यंदे आणि मंडळींचे महाभारत यात भारुड साम या पदावर हे अथर्ववेदी समजावे अशी टीप आहे व विविध विद्वानांनी केलेल्या अर्थानुसार भारुंड साम अथवा भारुंड हा एक गीत प्रकार होता. मोनियर विल्यम्सच्या मते सामवेदाचा एक भाग आणि पक्षी विशेष असा दिला आहे. अथर्व शीर्षाचा काळ 2500 वर्षपूर्वीचा आहे. त्यावरून भारूड हा शब्द निदान 2000 वर्ष इतका तरी प्राचीन असावा हे निश्चित आहे. उपरोक्त माहिती ही सगळी जी तुम्हाला सांगितली त्यावरून हे लक्षात येतं की अनेक अभ्यासकांनी भारूड या शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु एकंदरीत माहितीचा विचार केला तर हाडू एक गायनाचा प्रकार आणि जनसंभारातील भार या दोन्ही शब्दांनी तयार झालेलं भारूड आणि बहुरूढ ते भारूड दोन्ही अर्थ संयुक्तिक वाटतात. भारुडाचे विश्लेषण करताना भारुड पक्षाचे उदाहरण अधिक स्पष्ट होते. भारूड म्हणजे रूपकाश्रयी अभंग रचना. भागवत संप्रदायातील अनेक संतांनी रूपकाश्रयी अभंग रचना केली, ती भारुडे होत. भारूड म्हटलं की ते संत एकनाथांचंच असं एक समीकरणच होऊन गेलेलं आहे. लोकसंवाद साधण्यासाठी संतांची कितीतरी मतमतांतरे असली तरी बहुरूढ ते भारूड असं एवढंच त्याचं मर्यादित रूप नाही,
तर मराठी भाषक जमातातील जागरण, गोंधळ यांची कथा आख्यानं त्यांच्या तुलनेत भारूड शब्दाची उपपत्ती भराडांच्या कार्यक्रमाशी संबंधित ठरते. ते एक लोकधर्मी नाट्य, एक नृत्य नाट्यात्मक आकृतीबंध म्हणूनच ओळखलं जातं. त्याच्या पुढचं मी तुम्हाला एक छान रेफरन्स देऊ इच्छिते. महानुभाव संप्रदायी कवी नागदेवचार्य यांचं पांगुळ, 14व्या शतकातील नारोबास बहाळी यांचा डंक, धवळ्यांच्या धर्तीवर रचलेलं 16 कडव्यांचं भारूड, 16व्या-17व्या शतकातील डिंभ कवीचा गोंधळ, डॉक्टर यू म पठाण यांना एका अनामिक महानुभाव कवींचं गवसलेलं विंचू ही भारूड आहे. वारकरी पंथी कवींची संत ज्ञानदेव, संत नामदेव, जनाबाई, चोखामेळा, जोगा परमानंद, भानुदास महाराज यांची आणि वीरशैव संतांचीही अल्प प्रमाणात भारूड रचना आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणांची स्फुलिंग एकनाथी भारूडाची रूपक नगरी उभारून गेली. वेदोपनिषदात अडकून राहिलेली ब्रह्मविद्या माय मराठीतून अवतरली. या माहितीवरून हे लक्षात येतं की भारूडाच्या कक्षाही किती रुंदावलेल्या आहे. नुसतं वारकरी संप्रदायाचे संत नव्हे तर अन्य संप्रदाय जे महाराष्ट्रात मुख्य 5 संप्रदाय आहे, या 5 संप्रदायातील सगळ्याच संतांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो भारूड रचण्याचा. पण एक आहे की वारकरी संप्रदायातून भारूडाचं जे प्रचार प्रसार जास्त मोठ्या प्रमाणात झाला म्हणून आज भारूड हे वारकरी संप्रदायाचंच आहे असं समजण्याचं एक समज लोकांचा तयार झालेला आहे. पण तसं नाही आहे. भारूड कोणीही रचू शकतं. पण एक आहे की संतांनी रचलेलं ते खरं भारूड, आणि जर आज नवीन पिढीने आपल्यासारख्यांनी कोणी जर भारूड रचलं तर ते म्हणतात ते क्षेपक आहे. वारकरी संप्रदाय ते कुठे कुठे स्वीकारत नाही. जिथं विशेषतः वारकरी संप्रदाय जमलेला आहे ते स्वीकारत नाही. पण जेव्हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतो तेव्हा आपण ते सादर करू शकतो. असो, तर महाराष्ट्रातील संतांनी तत्कालीन समाजरचनेवर भारूडे लिहिली ती कोणती ते आपण बघूया. श्री संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पाया उभारणी केली व भक्तिमार्गाला चोखटा बनवले. श्री ज्ञानदेवानंतर संत नामदेव, जनाबाई, एकनाथ, रामदास, तुकाराम, निळोबाराय इथपर्यंत ही संत परंपरा देदीप्यमान ठरली. या सर्व संतांनी आपल्या व इतर वाङ्मयाबरोबर भारूडही लिहिली. त्यात त्यांनी तत्कालीन समाज रचनेवर आढळणाऱ्या गारुडी, फकीर, बैरागी, जागल्या, भटीण, कोल्हाटीण, जोशी, दरवेशी, मानभाव, महारीण, जंगम, घडीदार, वैदू इत्यादी मानवी भूमिकांवर तर टिटवी, पिंगळा, बुलबुल, वटवाघूळ, काऊ, मैना, विंचू, एडका, नंदी बैल, गाय इत्यादी प्राणी व पक्ष्यांच्या भूमिका, तसेच हुतुतू, हमामा, भौरा, पिंगा, फुगडी, विटीदांडू इत्यादी खेळांच्या अशा अनेक प्रतिकात्मक बहुरूढ भूमिकांमधून भारूडे लिहिली आहेत. त्यामुळे भारूड वाङ्मय हे समाजाभिमुख वाङ्मय आहे असे आपल्याला म्हणता येईल आणि ते समाजाभिमुख वाङ्मय म्हणून लोकप्रियही झालेले आहे. भारूड या लोककला प्रकाराचा समाज प्रबोधनासाठी कसा फायदा होतो ते मी तुम्हाला भारूडाच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. खरं म्हणजे आज साथ संगत नाही आणि त्यातल्या त्यात कोरस नाही, काही एकटी मी डिजिटलाइज पद्धतीने आपल्यासमोर थोडासा प्रयत्न करते आहे. काही चूक झाली तर क्षमा करावी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ भगवान की जय. हो तुझ नमो नमो, तुझ नमो नमो, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, हो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपाधना, तोडिया बंधना माया मोहा.
मोह जाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरुराया. हो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, हो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. सद्गुरुराया माझा आनंद सागरू, त्रैलोक्य आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नी नेणतीच्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हो तुझ नमो नमो, हो तुझ नमो नमो, हो तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, तयाचे पैनाम सदा मुखी. हो एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, तयाचे पैनाम सदा मुखी. हो तुझ नमो नमो, तुझ नमो नमो, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. विज्ञान, शास्त्र, अध्यात्म या तीनही क्षेत्रामध्ये आमची मुलगी, आमची लाडकी लेक किती श्रेष्ठ आहे याची जाणीव देण्यासाठी, जाणीव करून देण्यासाठी तीनही क्षेत्रातील प्रमाण आपल्या समोर आम्ही सादर करतो आहोत. प्रथम विज्ञान. समजा 500 वोल्टचा बल्ब आहे, तो 500 वोल्टचा हॅलोजनचा बल्ब, त्याचे बटन जर आमच्या मुलीनं दाबलं आणि ते सुरू केलं तर त्याचं काय पॉवर शेडिंग कमी होणार आहे वय? ते 300चं होणार आहे 500 वरून? नाही, 500चा बल्ब आहे 500च राहणार आहे. आणि तेच बटन जर आमच्या मुलाने दाबलं तर ते काय 1000 पॉवरचा बल्ब होणार आहे? नाही, 500चा बल्ब आहे 500चाच उजेड देणार आहे. अहो, आमचा मुलगा घरातील बटणं खटकुट 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 करून तोडून टाकल, मोडून टाकल. पण आमची मुलगी मात्र लग्न करून जेव्हा ती सासरी जाते, माप ओलांडते आणि सरळ देवघरात जाऊन दिवा लावते. तो दिवा लावण्याचा मान आणि त्या वंशाच्या दिव्याला जन्म देण्याचा मान जो आहे तो फक्त आणि फक्त आमच्या मुलीलाच आहे. परंतु आमचा मुलगा कितीही मोठा बॅरिस्टर झाला, वकील झाला, कलेक्टर झाला असू दे, पण सासरच्या घरी जाऊन कुठल्याही बटनाला हात लावण्याचा अधिकार त्याला मात्र मिळत नाही. शास्त्र काय सांगतं की भगीरथाने घोर तपश्चर्या करून गंगेला पृथ्वी तलावर आणलं आणि परंतु त्यानं एकाच कुळाचा उद्धार केला. आमची मुलगी 42 कुळाचा उद्धार करते. जेव्हा ती शिकते, बॅरिस्टर होते, कलेक्टर होते, इंजिनियर होते, डॉक्टर होते, तेव्हा तिचे नातेवाईक जे असतात ते मोठ्या अभिमानानं सांगतात, ही आमची मुलगी आहे, ही आमची भाची आहे, ही आमची पुतणी आहे, ही आमची बहीण आहे, ही आमची नात आहे, ही आमची फलाणी आहे, आमची ढिकणी आहे. सगळे नाती जोडू पाहू इच्छितात, कारण तिच्या प्रगतीमुळे त्यांना अभिमानाचा आनंद मिळालेला असतो. अध्यात्मात तर संत तुकोबांनी भक्तीलाच लेक मानली आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या लेकीचा शृंगार करताना आईला आनंद मिळत असतो, अगदी त्याचप्रमाणे भक्तीचा शृंगार करताना संत तुकोबा महाराज म्हणत आहेत की ही भक्ती सर्वांची लाडकी आहे. लाडकी लेक मी संतांची, हो लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, हो लाडकी लेक मी संतांची. मजवर कृपा बहुतांची, अहो मजवर कृपा बहुतांची,
लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. अख्खाई चुडा हाती आला आणि आक्कण मोती नाकाला. ओ अख्खाई चुडा हाती आला आणि आक्कण मोती नाकाला. पहिल्या चरणात म्हटले आहे की अख्खाई चुडा हाती आला, आणि म्हणजे काय तर बायका आपल्या हातामध्ये चुडा भरतात. त्यातील एकही बांगडी जर टिचकली तर ती आपण तोडून फेकून देतो. पण संतांनी सांगितलं आहे की जो अख्खी चुडा आहे तो म्हणजे हा आपला संपूर्ण देह. या देहाला त्याने अख्खी चुडा म्हटलेला आहे. ह्या देहाला जर जरासे टिचकवलं तर हा कसा फेकून द्यायचा. याला अख्खी चुड्याची उपमा दिली आहे. जर हा देह टिचकला तर याला जोडायचं साधन आपल्याकडे नाही. या चुड्याला आपण फक्त टिचकवतच नाही तर आजची नवीन पिढी सडवते आहे. व्यसनाने, दारूने, सिगारेट, गांजा, जंक फूड, फास्ट फूड व धावपळीच्या आपल्या या जगामध्ये मिळालेला हा आपल्याला अभिशाप आहे. हा अख्खी चुडा टिकून आहे तो अक्कण मोतीच्या आधारावर. आता हे अक्कण मोती म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. शरीराला जगण्यासाठी कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पहिल्या फुरसतीत जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा आपल्याला एक सिलेंडर नाकाला लावलं जातं, कारण त्याच्या पलीकडे पुढे काय करायचं नंतर सुचतं. अशी ही परिस्थिती. आणि हा ऑक्सिजन झाडं आपल्याला फुकटात देत असतात. आपल्याला वर्षाचं 5 करोड रुपयांचं ऑक्सिजन लागतं जर त्या सिलेंडरचा हिशोब लावला तर. वर्षाचं किती? 5 करोड. कोणाची ऐपत आहे वर्षाचे 5 करोड रुपये फक्त श्वासांसाठी खर्च करण्याचे, जे आपल्याला फुकटात मिळतात ते आपण स्वीकारत नाही. त्याची आपण वाट लावलेली आहे. झाडं आपण लावत नाही, फक्त ती तोडत असतो आपल्या फायद्यासाठी. असो, तर प्राणवायू लागतो हा नाकाच्या माध्यमाने आपल्याला सहज घेता येऊ शकतो. या देहरूपी शरीराला श्वासरूपी मोती मिळाला आहे. त्यातही आपण धूम्रपान करून स्वतःच नाही तर दुसऱ्यांचंही नुकसान करतो. हे तुम्हाला कदाचित लक्षात पण येत नसेल. तुम्हाला जर एकदा जर हा नाकाचा अक्कण मोती गळून पडला की त्या क्षणापासून तुम्ही अनामिक होता. अनामिक म्हणजे काय? ज्याला नाव नाही असा तो अनामिक. तुम्हाला नावाने बोलवल्या जात नाही. तुम्हाला बोलवलं जातं फक्त बॉडी या नावानं. बॉडी उचला, बॉडीला आंघोळ घाला आणि वासायण्याच्या आधी लवकर जाळून टाका. आणि हे बोलणारे कोण असतात? कोण असतात? हे बोलणारे तेच तुमचे मित्र असतात जे रोज तुमच्यासोबत बसून दारू पितात, जे रोज तुमच्यासोबत बसून सिगरेटा ओढतात, गांजा ओढतात, जे काही तुम्हाला व्यसन असतात ते करतात. हेच तुमचे ते मित्र. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. थोडासा विचार करा तो पुढचा, जेणेकरून आज आपण सुधारू शकू. म्हणूनच या चुड्यारूपी देहात रामनामाचा मोती सतत वाहत राहू दे असे संतांनी म्हटलेले आहे. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची, अहो मजवर कृपा बहुतांची. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. बोध मुरारी शृंगारीला, अहो बोध मुरारी शृंगारीला, अन 84चा शिक्का केला. दुसऱ्या चरणामध्ये बोध मुरारी शृंगारीला आणि 84चा शिक्का केला असं संतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर ह्याचा अर्थ आपण समजून घेऊ. म्हणजे व्यवहारिक जीवनामध्ये लेकीला घ्यायला येणारा, सासरी जाऊन घ्यायला येणारा, म्हणजे माहेरहून जो सासरी घ्यायला जातो मुलीला, त्याला मुराळी असा शब्द म्हणतात. मुराळी असा शब्द, अशी संज्ञा त्याला आहे. त्या आणण्यासाठी आलेला मुराळी विश्वासपात्र नसेल तर सासरची मंडळी आपल्या सुनेला पाठवत नाही. या व्यवहारातील गोष्टी आम्हाला बरंच काही शिकवून जातात. बघा, लोकमानस बघा किती श्रेष्ठ आहे. जर एखादा व्यक्ती संशयास्पद वाटला, जर आपली सून त्याला ओळखत नसली तर त्या मुराळीसोबत सासरची मंडळी आपल्या नवीन सुनेला पाठवत नाही. परंतु आम्ही अनेक
परक्या आणि संशयास्पदच नव्हे तर अगदी स्पष्ट माहीत असूनही चीनी वस्तूला स्वीकारतो आणि आपल्या भारत मातेला हा देश परका आहे, ती त्याला बिचारे ओळखत नाही, तरी आपण त्या मातेला त्या परक्याच्या हाती देतो, त्या परक्याच्या हाती स्वाधीन करतो आपल्या सुखसोयीसाठी. अरे कुठे चाललोय आपण? संतांनी सांगितलंय, भक्तिरूपी लेकीला कोणी ऐरा गैरा घ्यायला गेलेला चालणार नाही, तर बोध बुद्धी विवेक याचाच मुराळी गेला पाहिजे. तर भक्तिरूपी लेक आपल्या घरी येईल. भक्तीने 84 लक्ष योनीच्या भ्रमंतेतून आपल्याला मुक्तता मिळेल, हे तुकाराम महाराजांनी अगदी ठणकावून सांगितलेलं आहे. अगदी याचप्रमाणे आपल्याकडे शिक्षणाचे शास्त्र असेल, बोध बुद्धी आणि विवेक असेल, तर आपण आपल्या भारत मातेलाही कायमच आपल्या परक्यांच्या विळख्यातून सोडवू शकणार आहोत आणि आपल्या भारत मातेचे आपण लाडके होणार आहोत. तर संत काय सांगतात पुढे ऐका. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची, अहो मजवर कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. तुका तुके उतरिला, अहो तुका तुके उतरिला, अनसहानकेचा कौल दिला. भक्तीला प्रसन्न करण्यासाठी, भक्तीचं प्रमाण देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी नम्रतेची व्याख्या कशी केलेली आहे बघा. प्रेम, श्रद्धा, आदर आणि भाव या 4 पायावरती जेव्हा व्यासपीठ निर्माण होतं, तेव्हा त्या व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी स्वयं परमपिता परमेश्वर आतुर झालेला असतो. अशा भक्तीच्या लीनतेचा आविष्कार वारकरी संप्रदायामध्ये सहजपणे दिसून येतो. तो म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, पंढरीची लोका नाही अभिमान, पाया पडी जन एकमेका. माणसामध्ये नम्रता असणं खूपच आवश्यक आहे. ती नम्रता मात्र स्वभावातच नव्हे तर कर्तव्यातही ती नम्रता दिसून आली पाहिजे. एक जरा परखड असं उदाहरण देते. काही लोकांच्या हृदयाला ते नक्कीच भिडेल आणि काहींना ते पटेल, काहींना नाही, माहीत नाही, पण माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण देत आहे की आमची मराठी माणसं रिक्षा चालवणं कमीपणाचं समजतात, भाजी विकणं कमी संपण्याचं समजतात, दूध विकणं हे कमीपणाचं समजतात आणि काम सोडून बसतात आणि परप्रांतीय तेच काम मनोभावे करतात. मराठी बांधवांनो, मनोभावे केल्यानंतर भैयाला दिली ओसरी आणि भैया हातपाय पसरी या नावाचं नाटक लिहितात आणि त्याचं सादरीकरण करतात. मराठी बांधवांना, तुमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी हे नाटक होत असतं. अजूनही वेळ गेलेली नाही. चोरी करणं आणि भीक मागणं या व्यतिरिक्त कुठलंही काम कमीपणाचं नाही. ही गाठ आज आपण पदराला बांधून घ्या. या समाजाचं ऋण आहे आपल्यावर. आपल्या आईवडिलांना मदतरूप व्हा, समाजाचे लाडके व्हा. लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, हो लाडकी लेक मी संतांची हो, लाडकी लेक मी संतांची. असं सुंदरसं हे भारूड आपल्याला खूप काही शिकवून जातं. त्यानंतर भारूड म्हणजे काय, भारूडाची भारूड शब्दाचा अर्थ काय, भारूडाची उत्पत्ती ह्याचा आपण विचार केला. पण भारूड आणि वारकरी संप्रदाय ह्याबद्दलही आपण चर्चा केली पाहिजे. तर वारकरी संप्रदाय नेमका काय आहे ते पहिले आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील फार महत्त्वाचा भक्ती संप्रदाय आहे. महाराष्ट्रीय जनतेमध्ये सुशिक्षित व अशिक्षित, ब्राह्मण, शूद्र, महिला, पुरुष, बाल, वृद्ध, खेडूत, नागर इत्यादी सर्व तऱ्हेच्या व्यक्तिसमूहांच्या हृदयाची पकड धरणारा असा हा पंथ आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात याचे पडसाद
उमटलेले दिसतात. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्याचा प्रभाव दृग्गोचर झालेला आहे. सर्व मानवांना आपल्या औदार्याने, वात्सल्याने पोटाशी धरून भक्तीच्या राजमार्गाने हितगुज मोकळेपणाने सांगणारा, राजमार्गाची हितगुज मोकळेपणाने सांगणारा असा हा श्रेष्ठ पंथ असून त्या पंथामध्ये निर्माण झालेले ज्ञानेशासारखे थोर संत विश्वकल्याणाची काळजी वाहणारे व आपली मंगल आशीर्वाद वचने जगावर पसरणारे असे होऊन गेले. त्यांनी अमृतालाही लाजवणारी अशी अक्षर वाङ्मय सृष्टी ये मराठीची ये नगरी निर्माण करून ठेवली. क्षमा. परदेशीयांनी सुद्धा या एकाच कारणासाठी मराठी भाषेचा अभ्यास करावा. ती इतकी वैभव संपन्न आहे. संप्रदायाचे नाव, या संप्रदायाचे नाव वारकरी संप्रदाय का आहे याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. तर या संप्रदायास वारकरी, माळकरी आणि अथवा भागवत पंथ असे म्हणतात. वारकरी म्हणजे वारीकरी, जो वारंवार वारी करतो, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्या पूजनीय ठिकाणी जिथे तो मानतो त्या ठिकाणी वारंवार जाणं म्हणजे वारी करणं. वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ हे पंढरपूर या ठिकाणी नियमाने दरवर्षी जाणारे ते वारकरी. यावरून यास वारकरी संप्रदाय असे नाव पडले. माळकरी हे नाव पडण्याचं कारण म्हणजे या संप्रदायातील लोक पांडुरंगाची प्रिय अशी तुळस, त्या तुळशीची माळ अलंकार म्हणून गळ्यात घालतात आणि त्याचं एक प्रतीक आहे की आमचं हे जे जीवन आहे, आमचं हे जे कर्म आहे, हे सगळं तुझ्या चरणी अर्पण आम्ही करतो आहोत, ह्याचं ते एक प्रतीक म्हणून ती तुळशीची माळ घातली जाते. आणि त्यामुळे माळकरी असं हे नाव पडलेलं आहे. भगवंताला आपले सर्वस्व अर्पण करणारा भक्त तो भागवत व हा पंथ असेही नामाभिधान याला मिळालेले आहे. भगवतांनी सांगितले तो भगवत पंथ अशी आणखी एक उत्पत्ती देता येते. वारकरी शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये वारी हा शब्द फेरा किंवा खेप या अर्थाने बऱ्याच ठिकाणी आला आहे. हा अर्थ मोल्सवर्थने पुढील प्रमाणे कसा स्पष्ट केलेला आहे. The practice of proceeding regularly at recurring monthly or annual period of pilgrimage to any sacred place. वारकऱ्यांच्या बाबतीत हे पवित्र स्थळ म्हणजे श्री विठ्ठल किंवा पांडुरंग याचं दैवतस्थान, निवासस्थान जे म्हणजे पंढरपूर आहे. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या पंढरपुराच्या मुख्य वाऱ्या होत. यापैकी कोणत्याही एका यात्रेस तुळशीची माळ गळ्यात घालून जो नियमाने जातो तो वारकरी. वारी करणे हे त्याचे बाह्य लक्षण आहे. तर नामदेवाने विठ्ठलाच्या वारकऱ्यांचे वर्णन अतिशय रसाळ केलेलं आहे. त्यांचे अंतःकरणात वैराग्याचे सामर्थ्य, त्यामुळे काम, क्रोधादी षड विकारांना हकलून लावण्याची शक्ती, दया, क्षमा, शांती या सद्गुणांची संपन्नता, भक्ती, प्रेम रसाने सदा हृदय भरलेले असे ही अंतरलक्षणे नामदेव वर्णितात. आले आले हे हरीचे डिंगर, वारी वारी कर पंढरीचे, कोंदले हरिरूप देखती विश्वाकार, सुटले पाझर नयन कमळी. संप्रदायाचा उगम व विकास याबद्दल जर आपण चर्चा केली, थोडंसं जास्त अभ्यासात्मक हे असलं तरी मला तरी असं वाटतं की नवपिढीच्या हे कानावर जाणं जास्त गरजेचं आहे. अनेकदा काय होतं की सतत आपण भारूड असं तसं म्हणजे अध्यात्म आणि ह्या सगळ्या चर्चा करत असतो, पण अभ्यासात्मक ते नवीन पिढीच्या कानावर गेलं पाहिजे. त्याशिवाय मला वाटत नाही की नवीन पिढी ही लोककला किंवा भारूड किंवा अध्यात्म स्वीकारेल. त्यांना प्रूफ लागतं, सायन्सचं प्रूफ लागतं, त्याच्याशिवाय ते स्वीकारू शकत नाही. तर अध्यात्मात म्हणा किंवा ह्या भक्ती संप्रदायात म्हणा, ऐतिहासिक दृष्टिकोनाने जर विचार केला तर कदाचित नवपिढीला ते अधिक पटण्याची शक्यता आहे. म्हणून मी हे सगळे रेफरन्सेस मुद्दा म्हणून आपल्यासमोर प्रस्तुत करते, सादर करते आहे. वारकरी संप्रदायाचे स्थूल मानाने 5 कालखंड पडतात. पुंडलिक ते ज्ञानदेव, ज्ञानदेव नामदेवांचा काल,
भानुदास आणि एकनाथांचा काळ, चौथा तुकाराम निळोबारायांचा काळ आणि त्यानंतर तद्दन 225 वर्षाचा एक मोठा कालावधी. वारकरी संप्रदायाचा उगम पुंडलिक या श्रेष्ठ भागवत भक्तापासून आहे. भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी, त्याच्या प्रसादे तरले जडजीव उद्धरले, तोची प्रसाद आम्हासी विटेवरी ऋषिकेश असे तुकोबा म्हणतात. पंढरपूरची विठ्ठल मूर्ती हा पुंडलिकाचाच प्रसाद होय. पुंडलिकाच्या भक्तीला लुप्त होऊन द्वारकाधीश श्रीकृष्ण हे पंढरीस आले व विटेवर उभे राहिले, अशी एक पौराणिक अशी परंपरागत एक कथा आहे. यावरून विठ्ठल मूर्तीची स्थापना ही पुंडलिकेच्या काळापासून झाल्याची आपल्याला दिसून येते. पुंडलिकेचा ऐतिहासिक कालनिर्णय अनिश्चित आहे. मालू सोनार याने लिहिलेल्या मालू तारण या ग्रंथामध्ये पांडुरंग मूर्तीचा इतिहास शालिवाहन शकाच्या पहिल्या शतकातील 4-5व्या वर्षापासून आढळतो. या ग्रंथावरून शालिवाहन शक सुरू होण्यापूर्वी हल्ली जेथे पंढरपूर वसले आहे त्या स्थानी दिंडरवन नावाचे अरण्य होते. शालिवाहन राजाचा प्रधान रामचंद्र पंत याने तेथील झाडे वगैरे तोडून पंढरपूर शालिवाहन शकाचे सुरुवातीस वसविले. मालू सोनार यांनी ही माहिती कुठून मिळवली याला काही नेमका आधार नाहीये, पण मालू तारण हा ग्रंथ ही आधुनिक काळातील आहे. म्हणजे सुमारे 125 ते 150चा हा कालावधी आपल्याला सांगता येईल. तो ऐतिहासिक कसोटीत अजून अद्याप उतरलेला नाहीये, म्हणून त्याला ऐतिहासिक असा जम त्याला नाहीये. पण कुठेतरी त्याचं जर संशोधन झालं तर त्यांनी कोणत्या ना कोणत्या रेफरन्सनीच ते मांडलं असेल. त्याच्या आधीची अनेक वर्ष जुनी पुस्तकंही आता आपल्याला मिळत नाही ती असेल आणि त्यावरून त्यांनी घेतला असेल. असो, आद्य शंकराचार्यांनी रचलेलं एक पांडुरंगाष्टक प्रसिद्ध आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रे समागत्य तिष्ठिंत मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. यावरून 8व्या शतकातही श्री विठ्ठल देवतेची प्रसिद्धी होती असे काहींचे मत आहे. अनेकांचे एक ना एक अनेक तर्क लावलेले आहेत. ते तर्क जर सगळे मी तुमच्यासमोर मांडले तर मला वाटतं आजची रात्र पूर्ण पडणार नाही. इतकं काम, इतका अभ्यास याच्यावर केलेला आहे आणि तो अभ्यास जो मांडला तर तो खूप बोजड होण्याची पण शक्यता आहे. पण मला तरी असं वाटतं की 8व्या शतकाच्या पासूनच हे असावं. त्याच्या आधी त्याचं जे रेफरन्सेस मिळतात ते खूप काही चांगले विथ प्रूफ मिळत नाही. असो, पण अजूनही काही त्याच्यातून संशोधन जर झालं तर आपल्याला नक्कीच त्याची आपल्याला माहिती मिळू शकते. कारण इतिहासाचार्य राजवाडे यांनी पण अनेक त्याच्यात संशोधन केलेलं आहे, त्याच्यावर लिखाण केलेलं आहे. तर त्यांनी 11व्या शतकामध्ये ज्यांनी कोणी दान दिलेलं आहे ते दान काय दिलेलं आहे आणि कसं दिलेलं आहे आणि कशासाठी दिलेलं आहे त्याचा शिलालेख आज पंढरपुराच्या त्या देवळात आहे आणि तो लेख त्यांनी वाचला आहे, कारण ती भाषा त्यांना कळत होती आणि त्यावरून त्यांनी अनेक संशोधन करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. वारकरींच्या इतिहासात ज्ञानदेव व नामदेव ही एक अपूर्व जोडी होऊन गेलेली आहे. ह्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर हे अत्यंत हुशार, अत्यंत थोर ज्ञानी होते. तर नामदेव हे पंढरीरायाचे अगदी लाडीडवाणे, अगदी प्रेमळ लाडिकवाणे असे ते भक्त होते. ते पंढरीसोबत पांडुरंगासोबत भांडणं करायचे आणि हक्कानी काय ते मागायचे आणि हक्कानी काय ते त्यांना द्यायचे, असं त्यांचं एक वेगळंच व्यवहार त्यांचा होता. तर या दोघांचा स्नेह म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा संगमच होय. या दोघांच्या पूर्वी वारकरी संप्रदाय चालू होता, परंतु या संप्रदायाच्या उज्ज्वलतेचा आरंभ या दोघांपासून झालेला आपल्याला म्हणण्यास हरकत नाही. खरं म्हणजे एक रेफरन्स असा पण सापडतो की ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील होते विठ्ठलपंत, त्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा कुळदेवतेला दर्शनासाठी जेव्हा नवरा बायकोला घेऊन जातात, नवरदेव नवरीला घेऊन जातात, तर त्यांचे वडील विठ्ठलपंतांचे वडील हे दोघा नववधूला आणि त्यांच्या मुलाला हे पंढरपुराला दर्शनाला घेऊन आले होते स्वतःचे कुळदैवत म्हणून. तर
म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आधीही ते पंढरपुराचं देऊळ होतं हे आपल्याला इथं जाणायला मिळतं. पुढे एका अभंगात वारकरी संप्रदायाच्या भव्य मंदिराचं वर्णन कसं केलेलं आहे बघा. संत कृपा झाली जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. परत संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. आपल्या या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला. याचा अर्थ संप्रदायात सुरुवात केली असा नसून तर संप्रदायाचा आपल्या ग्रंथाद्वारे सुदृढ असा तात्विक पाया घातला असा होय. नामदेवांनी या संप्रदायाचा विस्तार आपल्या कर्तबगारीने पंढरीपासून पंजाबपर्यंत केलेला आपल्याला दिसून येतो. नामदेव हे गुरु नानक यांनाही भेटलेले आहे आणि गुरु नानकांच्या त्या ग्रंथामध्ये देखील नामदेवांचं वर्णन आहे असं आपल्याला कळतं. त्यावरून ते पंजाबपर्यंत गेलेल्याचं इथे निश्चित करता येईल. भारुड हा लोककला प्रकार कीर्तनातूनच आलेला आहे. कीर्तन ऐकायला आलेली मंडळी ही गावाखेड्यातील मंडळी असायची. तर ह्या मंडळीला ही अशिक्षित मंडळी असायची. दिवसभर शेतीवर काम करून मजुरी करून थकून भागून आपलं क्षीण घालवण्यासाठी आणि त्या क्षीण घालवण्यातच काहीतरी नामस्मरण व्हावं, देवाचं काहीतरी व्हावं या भक्तिभावाने ती कीर्तन ऐकायला येत असेल. तर प्रत्येकालाच अध्यात्माचा असा गूढ विषय समजून सांगणं इतकं सोपं नसतं. ते प्रत्येकाला समजेलच असं नसतं. तर एखादी गोष्ट समजावून सांगताना आज जर मी प्राध्यापिका आहे, मी प्राध्यापिकाच्या लेवलवर तुम्हाला एखादी गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण ते विद्यार्थी दशेतली लोक असेल त्यांना लवकर समजतं किंवा ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना ते समजेल. पण सामान्य व्यक्ती असेल की ज्यांना ह्या गोष्टीशी काही घेणं देणं नसतं, त्यांना ते जर समजवायला गेलं तर ते त्यांना बोजड वाटतं. तेव्हा त्यांना त्यांच्यातलाच जर एखादा व्यक्ती कोणी असेल जो ते समजावून सांगेल. आता समजा एक गावातला खेड्यातला माणूस आहे आणि त्यांच्या शेजारी कोणीतरी राहणारा, त्याच्या कोणीतरी ओळखीचा, त्याचा कोणीतरी मित्र, हा जर मी जे काही सांगते हे त्याला समजते आणि तो त्याच्या भाषेत जर त्याला समजावून सांगत असेल तर त्याला लवकर पटणारं आहे. कारण तो रोजच्या ओळखीचा आहे, त्याची बोलीभाषा आणि याची बोलीभाषा एक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की हा जे काही सांगतो आहे ते समजून सांगतो आहे, कारण तो त्याला ओळखत असतो. तर ह्या गोष्टीचं जे मानसशास्त्र आहे हे मानसशास्त्र संतांनी समजून त्या काळात घेतलं होतं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गावात कोणते कोणते हे असतात, गारुडी असतात, वैदिण असते, मग काही छोटे मोठे खेळणे विकणारे असतात किंवा भाजीवाला असेल किंवा आणि काही हे करणारा असेल, असे छोटे मोठे जे तुम्हाला हे असतात. मग खेळ कोणते कोणते आहे, त्या खेळाच्या माध्यमातून मग हे पात्र जेव्हा संपादनी करायचे संत तेव्हा ही पात्र त्यांनी आणली आणि ह्या पात्राच्या माध्यमातून त्यांनी आपला भागवत धर्म समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या घशाखाली उतरवण्याचाही प्रयत्न केला. खरं म्हणजे ही युक्ती खूप यशस्वीही ठरली. समाजाला कळणारी भाषा आणि पेलणारे तत्वज्ञान भारुडात मांडले. संपूर्ण जीवन पद्धती आणि जीवनाचा सार त्यात दडलेला आहे. भारुडात अध्यात्म आहे, मनोरंजन आहे, दोष दुर्गुणांचे भंजन आहे. भारुडाचे विषय अनेक आहे. ते नाटकाप्रमाणेच समाजात जे घडते आहे ते दाखवून काय घडू नये म्हणजेच भरत मुनीने अनुकीर्तन म्हणजे जे घडते आहे ते जसेच्या तसे त्याचे रूप प्रस्तुत करणं आणि भावानुकीर्तन म्हणजे भावार्थ समजावून सांगणं. हे आधी पण मी तुम्हाला समजावून सांगितलं की आपल्या जीवन व्यवहारातील कर्माचे भावार्थ सांगणे म्हणजेच काय घडावे व काय घडू नये याचे स्पष्टीकरण करणे होय. यावरून लक्षात येते की नाट्यशास्त्राच्या आधीही ही संकल्पना स्पष्ट होती. ज्याप्रमाणे नाटकातील पात्र ही आपल्या निसर्गवादाच्या दृष्टीने बघता आपल्यातीलच कोणीतरी असते आणि त्या पात्राचे संवाद आपल्या हृदयाला भिडते. अगदी
अगदी त्याचप्रमाणे निसर्गवादाचा उपयोग संतांनी केलेला इथे दिसून येतो. खूप छान इथे स्पष्टीकरण मिळतं आहे, आपल्याला दिसून येतं. आणि समाजातील व्यक्ती जशी आहे तशी सादर करण्याचा यशस्वी प्रयोग संतांनी केला आहे. त्याचे एकमेव कारण येथे स्पष्ट होते, ते म्हणजे अध्यात्माचे बाळकडू सहजपणे गळी उतरावे व नुसतेच घशाखाली उतरू नये, तर पूर्णपणे समजून आपापल्या जीवनात त्याचा वापरही त्यांना करणे सोपं व्हावं, हा आहे. भारुड हे अध्यात्माच्या दृष्टीने कसं समाजाचं प्रबोधन करतं हे उदाहरणासह सोदाहरण देऊन मी स्पष्ट करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हे नक्कीच समजलं असेल, आवडलं असेल असा माझा विश्वास आहे. आपली आज्ञा घेते. धन्यवाद.